सगळ्यांचे कमेंट आहेत जे मला घणघण कमेंट केले ना तवऱ्यांवर कंप्लीट पद्धतशीर मध्ये कारवाई करून केस करीन. यांची व्हिडिओ टाकीन, यांची व्हिडिओ अशी टाकीन की यांना त्याला टोमना याला नाही, जो कमेंट करतो त्याच्याच आईच्या बस दमशील. आता दमशील हा बस. अरे कधला माहित आहे का आमची तर ना पाठी पोडण्यासाठी माणसं बोलली होती, माणसात भेटत नाही. तू भेटला माणूस आम्हाला. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला काहीच कमेंट दाखवल्या ना, कमेंट अक्षरशः तुमच्या पण डोळ्याला पाणी येईल. काय कमेंट काय आहेत मनुष्या, एकांतऱ्याची इज्जत असते. अरे घाण कमेंट करते तुम्हाला लाज वाटतं. तुम्हाला कोणी केलं तुम्ही कोणाला सांगणार ना? हा सांगतीलच ना. मग त्या वर्षी सुद्धा बघा दही अंडीच्या दिवशी आपला बर्थडे होता. या वर्षी गणपतीच्या पहिल्या दिवसाला आपला बर्थडे आहे. गणपती बाप्पा मोरया. बर्थडे काय सेलिब्रेशन करायचा, खूप मोठी गिफ्ट दिली गणपती बाप्पांनी या वर्षी. बर्थडेच्या दिवशी गणपतींचं आगमन होणार आहे आपल्या घराला. या लोकांच्या मागे तर आपण लागलो किंवा यांना प्रत्येक गोष्ट यांची आपण ऐकलो ना तर आपण सक्सेस नाही होणार. सक्सेस नाही होणार. जी भिकार तोड असत ना त्याला कामधंदा ते धंदे. पनीर पनीर अजून या हो त्या झालाच याला आगाला ती बॅग टाकून कपडे टाकून पालत चालत ले ना तर सध्या ना थांबणार डीट नाही कोणी घालणार. झाली तर भाई बघशील तर सँडो विंडो येतं ना आली. हा त्या दिवशी मलंगड होतं, तिकडं मलंगडला गेलता ना, तिकडं सूर्य नमस्कार करी होता. सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल. सॅमी कालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे. चला गाईड सर्वांना गुड मॉर्निंग. जेवढे इंस्टा युट्यूब फॅमिली असेल सर्वांना गुड मॉर्निंग. 2 ते 3 दिवस झाले असतील ब्लॉग नसेल आला आपला. ओके तर चला गाईड आज आपला ब्लॉग येणार आहे जिमचा. सर्वजण बोलत होती जिमला जातो. हा बोलो जिमला जातो, मग ब्लॉग का नाही बनवत. मग आज बोलवतो आणि जिम मध्ये पोरं विचारतो मग तू जिमचा ब्लॉग का नाही बनवत. तर चला आज गाईज आपण बनवूया आपल्या जिमचा ब्लॉग. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. या वर्षाचा दिवस असा आहे का खूप जबरदस्त आहे. आणि गेल्या वर्षी सुद्धा बघा दही अंडीच्या दिवशी आपला बर्थडे होता. या वर्षी गणपतीच्या पहिल्या दिवसाला आपला बर्थडे आहे. गणपती बाप्पा मोरया. बर्थडे काय सेलिब्रेशन करायचा, खूप मोठी गिफ्ट दिली गणपती बाप्पांनी या वर्षी. बर्थडेच्या दिवशी गणपतींचं आगमन होणार आहे आपल्या घराला. तर चला थोडक्यात सेलिब्रेशन करूया आपण आपल्या बर्थडेचा. दरवर्षी कसं जोडात असतं, थाटामाटात असतं, पण बघूया गणपती बाप्पाची कृपा असेल तर थाटामाटात पण होईल नक्कीच. पण माझा तर विचार नाहीये थाटामाटात करण्याचा, कारण की हीच गिफ्ट बास झाली का गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येणार आहे आणि आगमन होणार आहे माझ्या बर्थडेच्या दिवशी. तर चला ही बघा आपल्या जिमची बॅग आहे इथे सीन. आणि आता मी चाललोय जिमला. चला जेवढा ब्लॉग होईल जिम मध्ये मला घेता येईल तेवढा मी ब्लॉग घेणार आहे. पहिला गाणं बंद करायला सांगेन, कारण की गाणी चालू असतात आणि कॉपीराईट बसतो गाण्यांचा आपल्या युट्यूब चॅनलवरती. गाण्यांचा कॉपीराईट बसला ना आपल्या युट्यूब चॅनलवरती तर भाई युट्यूबला डायरेक्ट कॉपीराईट बसतं ना, मग थोडासा प्रॉब्लेम सुद्धा येतो आपल्या युट्यूबला. आणि प्रॉब्लेम आल्याच्या नंतर आणि जे आपल्याला समजचे डॉलर आले असतात तर जे गाण्याचं कॉपीराईट लागलेलं असतं ना ते डॉलर त्यांना जातात. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा गाईज. आता मीच चाललोय जिमला. चला गाईज सो फायनली पोहोचलोय आता आपण जिम मध्ये. आणि भरपूर दिवसाची इच्छा होती आमच्या पोरांची की ब्लॉग बनव. तर चला भाई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नको करू, पार जिमचा पैसा वसूल करता नाही. यो आणि यो खरं सांगा सकाळपासून किती केली? हा केले ना गाईज झाले आहे हल्ली ना. झाले ना तर सध्या ना थांबणार डीट नाही कोणी घालणार. झाली तर भाई बघशील तर सँडो विंडो येतं ना आली. हा त्या दिवशी मलंगड होतं, तिकडं मलंगडला गेलता ना, तिकडं सूर्य नमस्कार करी होता. तर चला गाईचे भाऊ गुड मॉर्निंग. जय श्रीराम. लय दिवसांची तुझी इच्छा होती ब्लॉग चालू केला का नाही आज? भाई काल तुझी लय वाट बघत होतं. बरं माझा पार्टनर झाला ना शेवटी, त्याने मला हेल्प केली. तो असं कसा पाण्याला घाबरून येत नाही बोलतो तू? किती वाजता आला? बर्थडेला गेलता गे कोणचे? नक्की मित्राचा का मैत्रिणीचा? आता बोल त्या पण गाईच. गरबर तू बोलता फुटबॉल खेळता का कबड्डी? फुटबॉल
कोहली बॉल ऐसा आहे काय जोराने भाई तू तर जोरानेस थांब हल्लो थांब बॅग तू गवा तू चला बॅग मारत ना ठीक आहे हे बघा थांबतच नाही भाई इकडे बघ कसा काम आहे यांचा दोघांचा नादच करायचा नाही मी काय तुम्ही लगीन बी एकच तारखेला ठेवा हा ते घेता ये भाई मार तू मार हा इकडं बघून नको ना तिकडं सगळ्या अड्ड्या बसणे एक होती मार चला गाईत आमचा सर बघा मोबाईल मध्ये घुसलाय सर गुड मॉर्निंग तर सर कुठं पळाला आता इकडे कुठे चालले तुम्ही सर आमचं जाम लाजत हा चालेल चला आता आम्ही वर्कआउट करतो सर लाजते लय सर लाजत सर काहीतरी बोला तुम्ही असं लाजून कसं होईल चला गाईचं हा बघा मालकरी बिचारा लय मेहनत करतो जिम आपला बॉडी बनवासाठी पण काय करणार नाही इलाज नाही काय बायसेप मरत कारण की तो कसा बाईको जाताना यो हाईट ठेवतो लगे टाईट हा त्याला वाटला म्हणजे पलावांच्या थोड्याशा इकडेशी न्यावा नाही काय मी काय म्हणतो तू प्रोटीन साठी काय करतेस तिकडे बघ तुला असताना किती विष्णू भाजी पनीर अजून या हो त्या झालाच ते मी काय म्हणतो तो डबो बिबो खाताना त्यानं अंडी बिंडी असताना बोलतोय कावल्याचा खिमा टेकताना खरंच काय ते कसं गच अरे इथे तर बोल ना हा हो ना अरे त्याची बरोबर तब्येत पण तुझी बघ ना आज बोलतो तू इथे झाले शातावर हा नक्की ना लहानपणाची आठवण नाही येणार ना चिंबऱ्या पकराची नाही तर मूठ लावायचं झालं बाजूला ना जाशील तिकडे नाल्या कुठे चिंबऱ्या पकराला चला जिम करू इकडे बघा बाई ही नवरा बायको बघा नवरा बायको आहे दोघा बायकोला सोडून कुठे चाललास तू इकडे बाई बघा ही मेहनत बघा यांची फुल मेहनत चालू भाई हे वर्षी वाटतं आमच्याकडे उतारणार वाटतं उतारशील ना रा हा एडुसन श्रीला उतारशील ना चला गाईच आपलं वर्कआउट चालू झालेलं आहे आपलं आपण करू दे आमचं सरला लाजतंय तो बघ चला गाईच तुम्हाला जर कोणला पाठीवर आला माणसा बजे असतील तर सांगा आम्ही तुम्हाला माणूस दिले बेटा एकच नंबर चल जायचं का हा तेव्हा पाठीवर आणि माणसा एक नंबर पाठी पोरील एक नंबर 4x4 हा एक नंबर 4 तू माणसं बजांच्या पाठी बोर आला बघ कसा पाठी बोलतो बघा एक कडक एकदम बस दमशील आता दमशील हा बस अरे कधला माहित आहे का आमची तर ना पाठी पोडण्यासाठी माणसा बोजे होती माणसात भेटत नाही तू भेटला माणूस आम्हाला त्याला ऐकला बस आमच्या घरावर पाठी भराला माणसं नव्हती भेटत तू भेटलास चला गाईच वर्कआउट करता जाम मजा मस्ती केली पहिलाच ब्लॉग आपला कसा वाटला जिमचा एकदम खतरनाक तर नक्की बघा ही मेहनत बघा नशीब मालकरीच आहे हो मला तर असं वाटतं ना जर नॉनव्हेज खात असताना दिवसाला 50 अंडी चिकन रास काही बी खालास त्यांनी ना भाई जय श्री राम प्रोटीन चालू है भाई का प्रोटीन देखो हाँ क्या अभी रोज का रहता है ना आपका हाँ डेली आपको तो उतारना है पोजिंग में हाँ नवंबर में कहाँ पे ठाणे में ठाणा श्री ओके तो हेडोसन श्री में कभी आएंगे अरे सच में होता है ना हमारे इधर हमारे चाचा का लड़का रखता है खेलने के बाद 2 महीने चलता है ना कंपटीशन ऐसा है क्या
नाही गावांचे गावान कुठं असतं आमच्या इथं, गावांचे गावान नसतं, आपल्या इथे असतं. ये कभी उतरा था एडुसन में? हाँ मालूम है, लेकिन वो गाँव वालों को नहीं पहचानता है. गाँव वाला है हमारे गाँव वाला, लेकिन गाँव वालों को नहीं पहचानता है. बाहर वाला, हाँ बाहर वालों के जैसा रहता है वो. फुल जोश. हेच चला गाईस, सो आपला वर्कआउट झालेला आहे. आणि गाईस तुम्ही बघू शकता 7 वाजता येणारा पोरगा आज 10:30 वाजेपर्यंत का थांबला. याचं कारण काय? कारण तूच सांगू शकतेस. बाबा 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 इकडे बघ ना बाबा. बाय बाय. चला गाईस, अरे यो 7 वाजता यो. तू खरं जा, 7 वाजता आले का नाही? तू 7 वाजता आले का नाही? आज का आवरा थांबला? सुट्टी आहे का? अरे शेतावर चालले तो चिंबोरा पकडायला. चला गाईच, मी पण चाललो आता. भरपूर सारा आम्ही वर्कआउट. आपला भाई येले बघ. कसा आहेस? मस्त मस्त एकदम. तुम्ही तरी आमच्या ब्लॉग मध्ये केव्हा दिसाल? भाई बघा कसा वाटते का नाही? एकदम खतरनाक भाई. एकदा पोज मार एकूच चांगली. हा या वा 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 वा. चला गाईच, आम्ही निघतो आता घरी. बस जरा जाम वर्कआउट केला, त्यानंतर बाकी आपलं ब्लॉग बघू काय बनवायचा घरी गेल्यावर हे नक्की दाखवीन तुम्हाला. आता मीच चाललो खरा. चला गाई, जिम वरून आलो. जिम वरून आल्याच्या नंतर आपल्याला रोज इडल्या लागतात खायला. आणि इडलीवाला पण आज भेटला. 2 दिवस झालं, 2 वेळा फेऱ्या मारल्या पण काही भेटला नाही मला. आज भेटला. रोज हा 50 का कर. 2 दिवस झालं पलावातूनच आणता. आज मला इथं भेटला. यो भैया देर चल लवकर. और चटनी ज्यादा डाला क्या? सांबार मत दे. थोड़ा दिया है, ज्यादा नहीं. दिया है क्या? लेकिन चटनी ज्यादा दे. चटनी भरपूर है. भरपूर आहे ना? ठीक आहे. चला, तो बोलतो भरपूर आहे. तो पण आता मराठी बोलायला लागला बघ. मराठी बोलायला लागलास ना? थोडा थोडा ना, आता जास्त बोलायला लागेल तुला. थोडा थोडा नाही, जास्त बोलायचा आता. चला गाईस, इटल्या घेतल्यात आपण आणि जाऊ आता. हा स्कॅनर दे ना. चला गाईस, जिम वरून आलो आता घरी. बघा इटल्या आणल्या ना, ते इटल्या खाताव. थोडासा आराम करू, त्याच्यानंतर आंघोळ करू. आंघोळ झाल्याच्या नंतर आपण जाऊ गावदेवी मंदिरामध्ये. गावदेवी आईचं दर्शन घेऊ. मग त्याच्यानंतर बघू रुपांश किती वाजता शाळेतून येतोय. कारण की रुपांची तब्येत बरोबर नव्हती. 8 दिवस झाले. आज शाळेत गेले तो. बघू आता शाळेतून आलो त्याला विचारू तुला कसा वाटला. 3 दिवस झाले शाळेत गेला ना, लगेच बिमार झाला. भरपूर खोकला वगैरे आलेला त्याला. बघितलं असेल तुम्ही. त्याला ब्लॉकमध्ये पण घेतला नव्हता. एक शाळेचा ब्लॉक असेल तोच त्याचा होता वाटतं लास्ट. त्याच्यानंतर त्याला ब्लॉगमध्ये घेतलाच नाही मी. तर चला आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा. गाईस, सकाळी सकाळी गेलो आणि बघा अंडी बिंडी हिंडली. आता इथे ते इटल्या घाताव आणि बघा केली. तर चला या तुम्ही पण सगळेजण खायला. गाईस, विषय काय झाला, अचानक रुपान शाळेतून आज लवकर आला. का माहिती नव्हता का? म्हणलं आवाज कसला येतो बघता तरी. आता रुपांचा आवाज येत होता. तर त्याला ब्लॉग मध्ये घेत होतो. पण काय सांगू, त्याला आलेलं आहे जोरान. पालाला मला थांब तुला ब्लॉग मध्ये घेता. नाही 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं. बघ कपडे बिपडे बॅग बिग कुठे टाकून गेले. पलाला तिकडे गेला बाथरूमला. आवरे जोराने अवरे लवकर काय लागलं शाळेतून. आज बोलतो लवकर सुटली आमची शाळा. तर चला आता तो येईल तेव्हा त्याच्याकडे देतो फोन. तो बोलेल तेवढा बोलेल ब्लॉग मध्ये. बाकी मी आता नाश्ता करून घेतो. दूध प्यायला घेतले आता मी. दूध नंतर अंडी खाईन आणि मग त्याच्यानंतर अंघोळ करेन मी. तुम्ही असेच कंटिन्यू करा आपला ब्लॉग. जलने वाले जलेंगे ना. तर चला गाईज, खूप सारा मला ना खूप लोक आहेत जी माझ्या जवळ आलेली आहेत. मी त्यांना स्वतः मोठं केलेले आहेत. आणि काय बोलतात, आम्ही आमच्या स्वतःच्या जीवावर मोठं झाले. ही बात सोडून द्या. अख्ख्या महाराष्ट्राला अख्खी दुनियाला माहिती मी मोठा केला आणि तुम्ही माझी बदनामी करता. एवढे दिवस मी काय बोलत नव्हतो, पण आता ना तुम्ही माझी बदनामी करता ना, तुमची टेबलने बदनामी करणार. एवढा पण लक्षात ठेवा. ते मला गरज नाही मग कोणची. आपला बी कामलाय बेकार. आणि पोलीस स्टेशनला जायसाठी
मी पेपर सुद्धा भरपूर बनवल्यात आणि काय करतात, मला कोणी गाण्यामध्ये नाही घ्यायसाठी, मी पब्लिकच्या नजरेमधून उतरासाठी, माझे ब्लॉग नाही बघायसाठी, माझ्या नावाच्या म्हणजे फेक अकाउंट बनवतात दुसऱ्यांच्या नावाच्या आणि माझे रिलेटिव्ह लोकांना आणि समोरचे जे माझ्यासोबत गाण्यामध्ये काम करतात त्यांना माझ्याबद्दल खूप घाणघाण कमेंट करतात. खूप खूप म्हणजे शाम बेकार कमेंट करतात की याच्यासोबत कोणी काम नाही केला पाहिजे, कारण की क्षेत्रामध्ये उतरवलं तुम्हाला मीनी आणि माझं नाव बदनाम करतात. अरे काय बोलतात, सॅमी कालनचा बोलतात मार्केट संपला बोलतात, सॅमी कालनला आता कोणी विचारणार नाही. अरे तुम्हाला उभंच मिनी केल्या ना, तुम्ही सॅमी कालनची बरोबरी करायला चालल्या. अरे तुम्ही या गुरुपौर्णिमेच्या दिवशी, गुरुपौर्णिमेला माझे पाया पारायला यायला पाहिजे होते तुम्ही. लय दिवस मी शांत बसलेलो, कारण की जाऊ दे मला एकच ठिकाणींशा नाही, राज ठिकाणींशा संतान. अरे सॅमी तुझं असं आहे की तसं आहे का, बरं जेव्हा माझा असेल ना तेव्हा तुम्ही बघा. समजला की लोकांना फक्त नाव खराब करायचं दिसतं, कारण की ज्यांचं नाव खराब असतं ना तेच आपलं नाव खराब करतात. अशी गत एवढा म्हणजे ना अक्षरशः अशी कामं करतात ना का भांडणा लावायची कामं करतात. अरे थोडी तरी ठेवा, एवढी पण नाही का सोडू. दुसऱ्याला त्रास देऊन काय भेटणार आहे, म्हणून भोग इथंच भोगायचे आहेत. ते कर्म बोलतात ना, कर्म इथंच वरती नाही, एवढा लक्षात ठेवा. खरंच का मी तुमचं नाव घेत नाही, तुम्ही का माझं नाव घेता, गरजच नाही ना. माझं मी ब्लॉग बनवता नाही तर नाही मी बनवीत. मला ग माझं चालतं सगळं व्यवस्थित, गरज नाही ना माझी बदनामी करायची. भांडणा लावायची कामं करता ग. गाईज बघा, रुपान शाळेतून, रुपान तिकडे काय चालतं, इथं बॅग टाकून या आमच्या आत्या आली. आता कणले रिचार्ज करायला जल्दी. मोबाईल आपला बरोबर चालतंय का, बरोबर चालते का दुसरं जाव चालते जावा बरं चालते जावा एक करते तो बंद पडते. असं किती वर्ष झाली त्याला? आता 2 वर्ष व्हायला 2 वर्ष झाला ना. बघू द्या आपण गणपतीना जाऊ दुसरा. चांगला याचे भारी जाव. बटना मला जे असं नको जाव, असं जाऊ का माझ्यासारखा नको समजे ना. आत्याला रुपयात मोबाईल जाऊ का? अरे असं फोन उचला असा शिकलेली नाही आपली बटनांवाली बरा बटन डेपला झाला काम त्या झाला याला हागाला ती बॅग टाकून कपडे टाकून पालत चालत त्याला याला जगलं बरं. थांब ब्लॉग मध्ये शालन वाटत 2 वेळा जाऊन आले मग खात ग बॅग टाकून पळाले तो. आता डेट आले का आपलं किती डेट भेंडी आले ग भेंडी अजून याला टाइम काकड्या पण आल्या काकड्या फुला सुटली लागली. डेट किती मोठं आल्या? डेट बारीक बारीक अरे मग का मोठं होती गणपती नव्हती. अगं आमच्या हाताने कके लावले. मग आता आपल्या भाकरी चालू आहेत का बंद आहेत ना? सीझन नाही ना आली. सीझन नाही भाकरींची ऑर्डर देत जा आमच्या आत्याला. भाकरींची ऑर्डर दिवाळी झाली ऑर्डर येते तवर ना तवर नाही तवर आपल्या घरगुती तवर भाजीपाला लावायचा तेच ना माझा धंदा. तर गाई जे फेक अकाउंट वरून कमेंट करताना तुम्ही तुमची आयडी चं नाव चेंज करून बी काही होणार नाही. तुम्हाला जेवढ्या कमेंट करायच्या तेवढ्या घाण कमेंट तुम्ही केल्या. माझं नाव तुम्ही खराब केलंय, बिनफुकट खराब केले. तुमचा कार्यक्रम करायला आता आलोय मी. हे बघा यांचे आहेत ना एवढं पेपर काढून येत नाही, एवढं पेपर आहेत ना, एवढ्या सगळ्यांचे कमेंट आहेत ज्या मला घाणघाण कमेंट केले ना, तवऱ्यांवर कम्प्लीट पद्धतशीर मध्ये कारवाई करून केस करीन नाही. यांची व्हिडिओ टाकीन. प्रत्येक जण प्रत्येकाच्या जीवावर मोठा होतं, पण मी तुम्हाला मोठं केल्या एवढा लक्षात ठेवा. मला बदनाम नाही करायचा बिनफुकट. मी कुठं पण फिरन, माझा मी कुठं पण जाण, तुम्हाला कराच का परले मला बोलायची. माझ्या सुगल्या इकडे तिकडे लावायची गरजच नाही ना तुम्हाला. एवढे दिवस शांत होतो, कारण की माझ्या पब्लिकला बी समजून दे का ही लोक काय करतात, ते बिनफुकट बदनाम करतात का माझे व्हिडिओ बघण्यासाठी. म्हणजे त्यांचा म्हणणे का यो खाली पडून दे, यो बादशाह ना असा बी डन टपटून सांगेल खाली नाही पडणार गवा, कारण की
जे पण माया जवळ आल्यान ना ते मोठं झालेले आहेत. जे पण माया जवळ आल्यान ते मोठं झालेलं आहेत. हा, एवढा लक्षात ठेवा. अख्खी सोशल मीडिया बघतं की कोण सॅमी कालन. आज मी या सोशल मीडियाला ना 2013 पासून ना फेसबुक, इंस्टा, टिकटॉक आणि युट्यूब सत्य समजला. काय बोलतात, अरे रुपांशी मुला बोलतात सॅमीचे ब्लॉग चालतात. मग कधी कधी तर माझ्या ब्लॉग मध्ये रुपांश नसतं आणि रुपांशला कोणी मोठा केले, मीच केले ना. हा, अरे तुम्हाला बोलायचा म्हणून बोलायचा. हा, काही वाटतंय का जरा बोलायला वाटतंय. हा, म्हणजे तुमचं म्हणणं सगळं तुम्हालाच भेटला पाहिजे गे. हा, अरे आम्हाला नाही, आम्हाला आवरा भेटला ना तरी आमच्यासाठी रास, आवरा भेटला तरी आमच्यासाठी रास. समजला. बिन फुकट कोणाची बदनामी करू नका. मग बसाची बारी येते घरान. हा, बसाची बारी येते घरान. एवढे दिवस माझ्या पब्लिकला एकच मेसेज द्यायचा आहे. बघा, ही लोक आहेत जे माझे युट्यूबला सॉंग्स येतात त्यांना घाणघाण कमेंट करतात का याला गाण्यामध्ये घेऊ नका, याला गाणी देऊ नका, याला याचं मार्केट संपले, या अरे बघा, मार्केटमध्ये मीनी तुम्हाला आणले आणि तुम्ही माझी बदनामी नका करू. मला तर आता जर समजला की माझे परत बदनामी केले, मी नाव घेऊन डायरेक्ट व्हिडिओ टाकीन, पब्लिकला बी दिसू दे काय याचे मागे किती कार करतात मनुष्या. आता याच्यामध्ये जर मी तुम्हाला काहीच कमेंट दाखवले ना, कमेंट अक्षरशः तुमच्या पण डोळ्याला पाणी येईल. काय कमेंट काय आहेत मनुष्या. एकांतऱ्याची इज्जत असते, एकांतऱ्याची मुलीची पण इज्जत असते. हा, मी ज्यांना फॉलो केला म्हणून का ते का माझ्या गर्लफ्रेंड झाल्या. हा, आता अनेक लोक अनेकांना फॉलो करतात, ते का गर्लफ्रेंड झाल्या. मी कोणाचं नाव नाही घेत कारण की कमेंट करणारे भरपूर जण असतात. आणि मागे पण मी दिव्याला गेलेलो नवरात्रीला, माझ्या गाडीला 4 पंक्चर केलते, एकच जागेवर 4 पंक्चर. का? हा, तुम्हाला बघवत ना सॅमी कालनला. हा, अरे झुकाला माया जवळच येता तुम्ही, समजलं. झुकाला माया जवळच येता, नंतर माया जवळचा माझा फॅम घेताना दुसरीकडे जाता तुम्ही. हा, नंतर माझी बदनामी करता, माझ्या गाड्यांना टॉर्चर करता, पंक्चर करता तुम्ही. हा, याच्यामध्ये लय लोक असे आहेत की माझ्या जवळ येऊन माझी बदनामी करतात, बिनफुकट माझं नाव खाली पारायचा प्रयत्न करतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती बी नाव खाली पारा पण मी हार मानण्यात नाही ना. भले जरी पण हातामध्ये काठी जायला लागली ना, जोपर्यंत जिवंत आहो तोपर्यंत हे सोशल मीडिया सोडणार नाही. यो माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही किती बी बदनाम करा, जर आता मला जर समजला की माझं नाव बदनाम करता, एकदाच बायोडाटा अख्खा घरांचा बाहेर गारीन. मग बोलू नका की याने अख्खा बायोडाटा का करला. तो कोणी बी असू दे, कोणी बी. कारण की एवढे जण आहेत ना जे पण माझ्यासोबत राहिलेले आहेत ना, अख्ख विरोधात झालेले आहेत अख्ख, आणि माझी बदनामी करतात इकडे तिकडे. मी एक कोणला मी जेवढं पण विरोधक झाले ना तेवढ्यानं टोमना मारता. काही याला त्याला नाही मारित, काही यानीच या केले सॅमिकाना, त्यानीच या केले, याला नाही, सगळ्यांना. जे पण कमेंट करतात ना माझ्याबद्दल वाईट आणि जे पण माझी बदनामी करतात ना ते पण. आता आम्ही पोलीस स्टेशनला लवकरच यांचा कार्यक्रम करणार आहोत. कारण की भरपूर दिवस झालं मी शांत बसल्या का तर माझ्या पब्लिकला बी दिसू दे. कारण की माझे पण पब्लिक ब्लॉग बघतात, भरपूर जणांचं ब्लॉग बघतात, भरपूर जणांच्या रील्स बघतात. कारण की त्यांना असं वाटत असेल ना की याच्या नावाच्या एवढ्या घाण कमेंट काय तर यो असाच असेल तसाच असेल, त्यासाठी मी जास्त ब्लॉग बी बनवित नाही हल्ली. आणि रोज ब्लॉग बनवायला का रोजचं ते चटणी भाकर त्यात नाही दाखवू शकत आम्ही. काहीतरी कंटेंट पाहिजे, फिरायला जायचा, या त्या काहीतरी पाहिजे का नको. हा, जे बोलतात ना सॅमी कालनचं मार्केट संपलंय, सॅमी कालन मार्केट ना फक्त एक गोष्टीची वाट बघतं, फक्त तो क्षण येऊ दे. तो क्षण येऊ तुम्हाला दाखवता मी का काय मार्केट असतं आणि काय मार्केट गाजवला त्यांनी. पण पुन्हा आपण मार्केटमध्ये आत्ता पण आहोत. मग कोणत्या हरकत ए मला गाण्यान दे रे, ए मला गाणी दे रे, ए त्याला गाण्यान नको जाव, याला गाण्यान नको जाव, हे धंदे नाही आपण करीत. जो गाणी येईल तो आपला. चला तर आणि उद्या मला पैसे दे. कशाला? बॅग घ्यायची म्हणा. हा, ठीक आहे, चालेल. चला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही अशीच कंटिन्यू राहा. सॅमी 6 मिनिटं झाली बोलतं. कसा वाटला आजचा दिवस तुला शाळेचा? मस्त वाटला. हा, मस्त वाटला. मस्त वाटला. मग बाकी काही नाही ना? ओके, एकदम. कसं काम करला ब्लॉग मध्ये? पटला ना तुला? असा ब्लॉग बनवतो ना मी येताना. हा, मी दोन राहायचा नसा बनवतो ब्लॉग. भारी बनवतो ना. पण आपलं नाव कसं खराब करतात? ले डेंजर बाबा. कमेंट कशा करतात घाण घाण.
हा माणूस अक्षरशी डरलं कोण मी और घाण घाण का मेरी तान हो ना. आपण हात उचलला ना मग बोलू नका रे. हा कार्यक्रम एकदाच काम फिट. पण आता आपण काही शांत आहोत म्हणून हा लोकांचा बाजार असलेला ना टाइम बी नाही लागणार. टाइम बी नाही लागणार. हा आवरे घाण घाण कमेंट करते तुम्हाला लाज वाटतं. तुम्हाला कोणी केलं तुम्ही कोणाला सांगणार ना. हा सांगतीलच ना. मग काय बोलू शकता. त्यानं कमेंट केलं ते डिलीट करतात त्यांच्या नावाच्या आणि आपल्या नावाच्या ठेवतात. ठेवणार नाही तुपला. हा असे कामात त्यांची बोलून पाहिजे ना. बोलून फायदा नाही. मग वैत कशाले हा वैताले अजून लय अभ्यास आता. आज लय अभ्यास दाखवू का तुला. नको दाखवू मला आंघोळ करू दे. माझा दूध थंडा झाला असेल आता. नंतर दाखवू ना. अख्खा दिवस ब्लॉग बनवायचा ना आज. अख्खा दिवस जाऊ दे ना. किती अभ्यास दिले बा आमच्या टीचरनी. किती बघत राहा ना तू. बघता थांब. कमी अभ्यास नाही आहे काय आता. मग लय अभ्यास आहे. लय अभ्यास आहे. बाबा कुठे गेला तुझ्या. हा 1 2 3 4 5 6 पेज अजून. ठीक आहे चल मी चाललो दूध प्यायला. मी केली. चला गाईच अंघोळ वगैरे केली मी. मंदिरात का नाही गेलो त्याचं कारण सांगता. जिम करून आलो आणि मी अंडी खाली त्या मुले मी मंदिरानच गेलो नाही. मी बोललेलो ब्लॉग मध्ये की मी मंदिरात जाणार आहो तर नाही गेलो मंदिरात. तर चला हे बघा आज आपली लालपरी घेऊन आलं. कशी वाटते आपली लालपरी बघा या. आणि हिला घेऊन आलोय आणि मी बसलो इथे सीन. आपले दादा सुद्धा आले. दादाची कामं जोरात चालू आहे. मला वाटलं तिकडे बरं फर्निचर वगैरे करायला घेतलं असेल ते दाखवतो थोडंफार काही. चल ना मग साईड वर नेतो तुला. हो 15,000 रुपये घेईन प्रमोशन करायचं. कमून दिला तुला पैसे पाहिजे ते देतो ना. हा काही दादा इंटेरियर करतो पूर्ण. तुम्ही बंगल्याचा पण इंटेरियरचं काम द्या दादाला. फ्लॅटचा पण द्या. कुठले शॉप असेल कसले शॉपचं पण द्या. आपले लवकरच 2-3 शॉप ओपन होतील. त्यांचे शॉपचे तुम्ही बघतच राहा. आणि हा बघा लोक कोणी कवा करतील तेव्हा करतील काही माहीत नाही. कोणी आता पण केलं तरी मला काही घंटा बी फरक पडणार नाही. बघा आपल्याला कपड्यांचं दुकान 2018लाच आपण टाकणार होतो. पण एक जीत ठेवले स्वतःच्या पैशानेच करीन आणि स्वतःच्या हिमतीवरच करीन. भले ते काही बी असू दे. आता मला भरपूर जण दुकानं टाकून देत होते. आमच्या गावातले 2-3 जण टाकून देत होते. मी बोललो नाही नको. कारण की मी स्वतःची हिमतीवच करीन. आपला सलून एक फिक्स. कपड्यांचा शॉप पण फिक्स आणि दुसरी गोष्ट साड्यांचा दुकान पण फिक्स. आपला साड्याचे 3 दुकान आपण टाकणारच आहोत. बाकी कोणी आता बी टाकली तरी मला काही पडत नाही. आपलं जेव्हा टाकायचं तेव्हा टाकणारच आहोत. बघा प्रत्येकाचा सपोर्ट असतो. आपल्या लोकांचा कोणाचाच नाही. आपल्याला आई नाही वडील नाही. का आईला मागू शकत नाही ना पप्पाला मागू शकत नाही. स्वतः कमवतो स्वतः मेहनत करतो स्वतः सगळ्या गोष्टी करीत असतो. काहीतरी बिझनेस पाहिजेच ना काहीतरी. दादा तर बोललेच. दादा मी सांगत होता मला तू काहीतरी शॉप टाक मी तुला पैसे देता. मग काहीतरी पाहिजेच ना रे. हा आता बघा गाई जो आपल्यासाठी करतो ना त्याला आपण लपून नाही ठेवत कधी. आता देवानी पण आपल्यासाठी भरपूर काय केलेलं आहे. प्रत्येकाने केलेलं आहे का असं नाही केलेलं आहे. बाई बघा वाईट वेळेत प्रत्येक जण प्रत्येकाच्या मदतीला आहे. तर भरपूर जण आता कमेंट करतात बरोबर. त्या देवाने तू बोलत नाही का. देवाने तू बोलत नाही. अरे तुम्हाला आता आमची रात्रीची स्नॅपची चॅटिंग दाखवली तर तुम्ही हैराण व्हाल. आम्ही तो समोर आल्यावर पण बोलतो. पण मी जेव्हा ब्लॉग चालू नसतो ना काम आहेत ना त्याला काम आहे आणि तो कंटिन्यू बाहेरच फिरता आली. कंटिन्यू बाहेर होतो. तुम्हाला देवाची चॅटिंग दाखवता. हे बघा आमची रात्रीची चॅटिंग आहे. कुठे गेली वादबीत काय आहेच नाही ना. हे बघा आमची रात्रीची चॅटिंग बघा. हे बघा हे आमचं वाद नाही. वाद कोण घालतात याच्यामध्ये तिसरा माणूस येणारा तो वाद निर्माण करून देतं. बाकी वाद कोणाचेच होत नाही. तिसरा माणूसच वाटोला करतो सगळ्यांचा. त्याला कामं असतं आणि त्याला कामं असतात भरपूर. आणि तो आता येईल आल्यावरती मला बोलला फुल जिम जोरान चालू. म्हणजे मला स्नॅपवरला जिम बोलतो फुल जोरान चालू. बरं ये तू पण. तर बोलतो आल्यावर मी फिरून. तर दादा बी मला बोललेला कशाने काहीतरी बिझनेस कर मी तुला मदत करता बिझनेससाठी. तर मी दादाला बोललो नाही मी 0 रुपयामध्ये वरती येईल आणि 0 रुपयामध्येच मोठा होईन मी. आणि मी जेव्हा माझ्याजवळ पैसा येईल
तेव्हाच मी स्वतःचा बिझनेस टाकीन. तोपर्यंत कोणाकडून घेऊन ना कोणाकडून करून करणारच नाही बिझनेस. बरोबर का नाही दादा? नाही बरोबर आहे तसं. सपोर्ट पाहिजे ना. असं सपोर्ट माणसाला काय माहिती का, सपोर्ट खूप मोठी एनर्जी आहे माणसाची. हो ते झालं. कोण पैशात मदत करेल ती वेगळी गोष्ट असते ना. पण याच्यात थोडा बिझनेसचं तुला काही नॉलेज नाही काय असेल तर त्याच्यात थोडंसं आपल्याला समजतो बाबा काय आहे काय नाही ते करून. मग त्यात काहीतरी बिझनेस पाहिजेच. बिझनेस असेल ना थोडी कमाई पण घरात चांगल्यापैकी आहे. मग फरक पडतो भरपूर आहे. सोशल मीडिया आहेच ना तुझ्या मागे. ते आहे. आज सोशल मीडिया म्हणजे जे माझे इंस्टा युट्यूब फॅमिली आहे आज त्यांची मुलं आपण आहे. त्यांचा सपोर्ट आहे तर आपण आहे. त्याही सपोर्ट नाही केलं तर आपण काय नाही. म्हणून माझी इंस्टा युट्यूब फॅमिलीचा प्रेम माझ्यावरचं बघूनच ही लोक घाण कमेंट करतात, माझं नाव खराब करतात, माझ्या नावाची बदनामी करतात. लोक 4-4 लोक कुठे भेटतील त्यांना माझ्या काही व्हिडिओ काय दाखवतील आणि काय करतील काय हे बघा. अरे व्हिडिओ फालतू व्हिडिओ तर नाही आहेत ना. नॉर्मली असतात. लोक जे आहेत ना देवाला नावा ठेवतात. आपण कोण आहे ना या लोकांच्या मागे तर आपण लागलो किंवा यांना प्रत्येक गोष्ट यांची आपण ऐकलो ना तर आपण सक्सेस नाही होणार. जी भिकारचोड असतात ना त्याला कामधंदा ते लोकांची प्रगती बघवत नाही. काय करायचं कुठेतरी काढ्या घालायचं. आता तू सांग आता किती मोठा विषय झाला असता आता भरपूर होतो. माझ्या पण घडलेलं आहे असं. पण आपण कोणावर लक्ष नाही देत. बाबा तुमचा कोण कोणाला खायला घालायचं तुला. आपण मेहनत तर करतोय ना. तो कोणत्या बापाला घालण्याची गरज पण नाही. म्हणून या लोकांच्या पब्लिकला माहिती आहे ना पब्लिकला माहिती आहे ना सर्व काय. हो ना तेच ना. तर आपल्याला यांची काही गरज असते. यांना कुत्रा विचरी नाही. कुत्रा विचरीत नाही. कुठे काय करायचं कोणाचं चांगलं चाललं त्याला वाईट करायचा तिथे घुसा ना त्याला हे करा. प्रत्येक ठिकाणी आम्ही तुझ्याच बाबतीत नाही हो ना लोकांच्या ह्याच्यामध्ये आहे. चला असू द्या आपल्याला आपण मनात तर स्वच्छ आहे ना तर आपल्याला कोणाची गरज नसते. बरोबर आपल्याला माहिती ना आपण कुठे काय खोटा करतोय का ते करून तर त्याच्यामुळे चालतोय रे असं एवढं नाही करत. तेच ना. आता माझी एक मैत्रीण अरे तिला एवढ्या घाण कमेंट करतात एवढ्या नीच लेवलच्या कमेंट करतात ना आणि तिच्या नातेवाईकांना फोन बिन करून सांगतात अरे तुमची पोरगी अशी तुमची पोरगी. अरे तुमच्या आता करला ना आका उकोला गाडी बाहेर मी बिन फुकट तुम्ही मला बिन फुकट म्हणजे तुम्ही बिन फुकट तापवले मला बिन फुकट. मी तुमचं नाव घेत नव्हतो. मी तुमचं काही या करीत नव्हतो. पण आता जिथं पण मला कुठे इन्व्हाइट असेल ना तिथे भाई जोसान जल्लोष करीन का दाखवून देईन आता सॅमी पण काय येते कुठं पण. तुम्ही समोर या ना मी समोर येतो. चला आता होऊनच जाऊ दे जे काय येते. कारण की तुम्ही नालाशी करता माझी. तुमच्या व्हिडिओ तुमचे ब्लॉग चालासाठी नालाशी करता. एवढ्या तरी थराला नाही जायचा माणसांनी कधी न जायचा. कर्म ते इथेच पेरायचे ते फिरून येतात ना. कर्म फिरून येतात. ते तुम्हाला बी समजतं का कर्म कसं फिरून येतात. थोडे दिवस असतात माणसाचे जास्त दिवस नसतात. म्हणून ज्याने आपल्याला वरती आणले ना त्यालाच खाली बाराचा प्रयत्न करायचा नाही. कारण की जो वरती आणतो ना तो लय डेंजर खेळाडू असतो. तो कधी पण डाव मारू शकतो एवढा विचार करा. तर चला गाईचं बरा झाला. दादाच्या मनात पण भरपूर जास्त काही गोष्टी होत्या त्या दादाने पण क्लिअर केल्या. कारण की भरपूर दिवसापासून मला देवाने पण मागे भरपूर सपोर्ट केलेला. देवानी पण केलता. मी रश्मिताचं पण नाव घेतो या ब्लॉगमध्ये. रश्मिताने पण सपोर्ट केलेला सायबरच्या याच्यामध्ये केस टाकासाठी रश्मिताने पण भरपूर जरा सपोर्ट केला. कारण की बघा जे आहे ते आहे पण या लोकांनी लय नाव बदनाम केला. अक्षरशः आज माझे ब्लॉग एवढे बघायचे पब्लिक का पब्लिकच्या मनामध्ये आणि डोळ्यांच्या समोरच माझ्या नावाची खराबी लोकांनी आणून ठेवलेली आहे. बाकी काय नाही. तुम्ही करत राहा माझ्याबद्दल घाण कमेंट. वरचं आहे तुम्हाला शिक्षा द्यायला तुम्हाला भोगाला पण देवच आहे. आज न उद्या तुमच्यावर भोगणार 100%. कारण का आता जे आहे ना इथेच भोगायला लागतो. केलेले कर्म का वरती थोडंच जायला लागतं नाही जायला. चला थोड्या दिवस करतात ना मजा. कोणाला त्रास देऊन तसं तुम्हाला मजा हे भेटत असेल ना सुख भेटत असेल तर नक्की हे करा ना काय फरक पडतो. आणि जर मला जर काढायचं असेल तर मी लय गोष्टी काढू शकता. पण मला बघा जे कमेंट करतात खास त्यांच्यासाठी आहे आणि जे माझे बदनामी करतात त्यांच्यासाठी आहे. या आपण कोणाला याला टोमना त्याला टोमना याला नाही. जो कमेंट करतो त्याच्याच आईच्या आता शिवा पण येतात पण जाऊ दे नाही देत. पण जे कमेंट करतात त्यांच्यासाठी खास यो ब्लॉग आजचा. गाईज रुपांतला जाम पट्टांमध्ये जाम तर रुपांसाठी कसं चिप्स आणल्या मी आणि याच्यामध्ये फुल एनर्जी असतं. हे काय दारू बिरू नाहीये.
असं वाटतं ना दारू सारखं डबल, पण ते नाही, एनर्जी एकदम भारी आहे. बाकी ओरस वगैरे आणल्या, हे बघा लस्सी पण आणलेली आहे. आता तर सध्या लस्सीच प्यायला लागेल मस्तपैकी, आणि नारळ पाणी सुद्धा. कसं आता बॉडी बनवायची बोला तर विषय एकदम मग मी कुठं बोललो लगेच बॉडी बनवायची मला. बाबाने ट्रॉफ्या पडल्या, आता तुला मारीन मी. आता एक तरी ट्रॉफी कुठली तरी मारीन तुला मी. तर चला गाईच, मी चाललो आता पिक्चर बघायला. माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असंच कंटिन्यू राहा. कर किती अभ्यास झाला मगाचपासून? लय झाले. हा शाळेमध्ये कसा वाटला? कंटाळा येतं ना. एक इकडे येच का या चालू का तुझा? लागतेच का? दुसरा कोणचाच व्हिडिओ नाही का विनायक मालीचा ना? दुसरा कोणचा? टकली. तो कसा करते टकली? एकदा ऍक्टिंग करून दाखव ना. आणि दुसरा हा कुठली ती पोरा? तुला कसं माहिती? तुला कवापासून इंग्लिश यायला लागला? हा वाचता नाही हा. तर मिट्टूला आवाज दे, एक बघू देत का? बघ बघ दे आवाज दे त्याला. आवाज दे त्याला. तो बघ जायला बघ. हा राहू दे, ठेव आता. राहू दे, ठेव.